वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते। शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वंदे विष्णुभवहरणं सर्वलोकैकनाथम्। असो, या अध्यायाच्या सुरुवातीलाच आपण ऐकलेलं आहे। मागच्या अध्यायामध्ये आपण ऐकलं त्या ठिकाणी रेवण सिद्धनाथाचा जन्म झाला। सहनसारूप शेतकऱ्याच्या घरी हा रेवण नाथ त्या ठिकाणी लहानाचा मोठा होऊ लागला। सहनसारूप हा एक शेतकरी कुटुंबामध्ये हा रेवण वाढू लागला होता। शेतकऱ्याचे कामं असतात ते सहनसारूप त्याला सांगू लागला होता। एक दिवस बऱ्या पहाटे सकाळी आपले बैल घेऊन ज्यावेळेस हा रेवण शेताकडे चालला होता आणि त्यात पुढच्या मार्गाने या ठिकाणी दत्तगुरू देखील येऊ लागले होते। बैलाच्या पाठीमागा रेवण सिद्ध असल्यामुळे लहान मूर्ती या ठिकाणी दत्तगुरूच्या लक्षात आली नाही आणि अचानक रेवण सिद्धनाथाची आणि दत्तगुरूची धडक झाल्याबरोबर या ठिकाणी दचकून पाहिलं दत्तगुरूंनी कोण आले आपल्या वाटेमध्ये आडवं। त्यावेळेस त्यांना हा रेवण दिसला, छोटासा बाळ दिसला आणि अंतर्ज्ञानाने त्यांनी जाणून घेतलं रेवण सिद्धनाथाचं हा कुठला कोण। त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की हा देखील दुर्मिळ नारायणाचा अवतार असणारा रेवण सिद्ध आहे आणि या नाथ संप्रदायामध्ये आपल्याला पुढं याच्याकडून चांगलं कार्य करून घ्यायचं, त्याकरता याचं काहीतरी आपण भलं करावं हा उद्देश मनाशी बाळगून त्या ठिकाणी दत्तगुरूंनी रेवण सिद्धनाथाला एक सिद्धी दिली, महिमा सिद्धी नावाचा मंत्र दिला आणि सांगितलं, बाळा या मंत्राचा जप कर, तुझ्या मनामध्ये ज्या काही इच्छा असतील ती ही सिद्धी पूर्ण तुझ्या करून दाखवेल। अशा प्रकारचा महिमा सिद्धी नावाचा मंत्र दिला आणि दत्तगुरू निघून गेले। इकडं मात्र रेवण सिद्धनाथ त्या ठिकाणी आपल्या बैलासोबत झुपून आपल्या खांद्यावर घेतलेलं येठं घेतलेलं शेतामध्ये गेला। आऊत झोपलं, आवतामध्ये चालत असते वेळेस त्या महिमासिद्धी मंत्राचा जप त्या ठिकाणी अवरात्र तोंडातून गायन सुरू होतं आणि तेवढ्यामध्ये चमत्कार काय झाला तर प्रत्यक्ष महिमासिद्धी येऊन त्या ठिकाणी रेवण सिद्धनाथाच्या पुढं समोर उभी राहिली आणि विचारायला लागली, बोला स्वामी काय आज्ञा आहे, कशासाठी माझं आव्हान केलं, कशासाठी मला तुम्ही या ठिकाणी बोलवलंय। त्यावेळेस रेवण सिद्धनाथाला दत्तगुरूंनी बोललेले शब्द आठवले आणि विचार करायला लागले की ही काय देऊ शकते। तेव्हा विचारलं रेवण सिद्धनाथानं महिमासिद्धीला, माय भवानी तू या ठिकाणी माझ्यासमोर प्रकट झालीस, माझ्यासाठी तू काय करू शकते, काय देऊ शकते मला। त्यावेळेस त्या ठिकाणी महिमासिद्धीने सांगितलं, तुमच्या मनातील ज्या काही इच्छा असतील, जसं एखाद्या कल्पवृक्षाखाली आपण जर बसून कल्पवृक्षाखाली आपल्या मनामध्ये ज्या चिंता आपण व्यक्त करू, ज्या इच्छा व्यक्त करू त्या सर्व कल्पवृक्ष पूर्ण करतो, तशा प्रकारचं मी या ठिकाणी कल्पवृक्षाप्रमाणे तुमचं काम करू शकते। किंवा जसा पारस आहे, पारस खापर जर एखाद्या लोखंडाला लावलं तर त्या लोखंडाचं सोनं करण्याचं सामर्थ्य त्या पारस दगडामध्ये, एवढं माझ्यामध्ये सामर्थ्य, तुम्ही सांगाल ते काम मी या ठिकाणी करायला तयार आहे। असं सांगितल्यानंतर या ठिकाणी रेवण सिद्धनाथ काय विचार करतात त्याला पुढील ओळीमध्ये आपण ऐकूया।